6 जुलै 2025ला माझी नेमणूक या ठिकाणी झाल्यानंतर या 6 महिन्यांकरता जी काही सेवा मी या मंडळीला दिलेली आहे, या सेवेच्या माध्यमातून हा तयार झालेला आजचा माझ्यासाठीचा वैयक्तिकरित्या असणारा हा संदेश आहे. आपण प्रार्थना करू आणि देवाच्या वचनाकडे वळूयात. सर्वसमर्थ ईश्वरा, तुला आम्ही धन्यवाद देतो, तुझे उपकार मानतो. आज पुन्हा एकदा तुझा पवित्र वचन ऐकण्याकरता आणि आत्मपरीक्षण करण्याकरता तू आम्हाला ही संधी दिलीस, यासाठी आम्ही तुझे उपकार मानतो. तुझं पवित्र वचन ऐकण्याकरता आमचे कान तू उघड प्रभू, आमचं अंतःकरण उघड आणि प्रभू परमेश्वरा, हे पवित्र वचन आमच्या अंतःकरणामध्ये रुजावीत. आम्हाला स्वतःचं परीक्षण करता यावं, आम्ही कुठं चुकत आहोत, आमच्या काय चुका तुझ्या विरोधात होत आहेत हे आम्हाला समजावं. आणि प्रभू परमेश्वरा, या नव्या वर्षामध्ये त्या सर्व चुका आम्हाला सोडून देता याव्यात आणि आम्हाला तुझं होऊन जगता यावं, म्हणून तू आम्हाला सहाय्य कर. आमच्या संगती राहा, आम्हाला मार्गदर्शन कर प्रभू, आणि त्याद्वारे तुझं गौरव घडू दे. येशू ख्रिस्त आमचं तारणारा याच्याद्वारे मागितलं, म्हणून तो ऐक प्रभू. आमेन. दुसरा इतिहास याचा 26वा अध्याय आणि यातील 16 ते 21 ही वचनं आपण ऐकलेली आहेत. या वचनांमध्ये, या घटनेमध्ये काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. उज्जिया नावाचा एक राजा आहे यहुदामध्ये, यरुशलेमेमध्ये, आणि त्या राजाच्या बाबतीत घडलेली ही घटना आपल्याला इथं पाहायला मिळते. जी पवित्र वचनं आपण वाचलेली आहेत, जर आपण घरी आवर्जून वाचले असतील आणि त्या वचनांवरती चिंतन मनन केलं असेल तर आपल्याला या गोष्टी लक्षात येतील. 16 ते 21 या वचनामध्ये काय म्हटलेलं आहे, तिथे त्या उज्जिया राजाचा जो गर्व आहे आणि त्या गर्वामुळं त्याला झालेलं जे शासन आहे, त्या शासनाचा उल्लेख या शास्त्रपाठामध्ये करण्यात आलेला आहे. परंतु हा गर्व या राजाच्या मनामध्ये का निर्माण झाला, तो त्या स्थितीला का येऊन पोहोचला, त्याच्या पाठीमागं काय गोष्टी होत्या, ह्याचं वर्णन 17 वचनांपर्यंत केलेलं आहे. याच अध्यायामध्ये, 26व्या अध्यायामध्ये पहिल्या वचनापासून 15व्या वचनापर्यंत त्याचं वर्णन केलेलं आहे. हा उज्जिया राजा कोण होता आणि परमेश्वरानं त्याला कशा पद्धतीने आशीर्वादित केलं, आपण ते पाहण्याचा प्रयत्न करू. खूप मी खोलामध्ये शिरणार नाही, खूप ऐतिहासिक गोष्टी आपल्यासमोर ठेवणार नाही, परंतु ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या मला आपल्यासमोर ठेवायच्या आहेत. या उज्जिया राजाची जी सुरुवात आहे ती फार कमी वयामध्ये झालेली आहे. अगदी 16व्या वर्षी त्याच्या वडिलांच्या मृत्यूनंतर, त्याचे वडील अमस्या यांच्या मृत्यूनंतर त्याच्या हाती राजसत्ता आली, अगदी 16व्या वर्षी. आणि त्याच्या बाबतीत पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की त्यानं एकंदर 52 वर्ष यरुशलेमेमध्ये राज्य केलेलं आहे. 16 पासून पुढं 52 वर्ष आपण काउंट करा. 52 आणि 10 62 आणि 6 68 वर्ष. वयाच्या 68व्या वर्षापर्यंत त्यानं राज्य केलेलं आहे, 16व्या वर्षापासून. हे का परमेश्वराने त्याला इतका मोठा टाइम पिरियड का दिला असेल? ज्या वेळेस आम्ही पहिल्या वचनापासून वाचतो तेव्हा आपल्याला हे समजतं की लोकांनी त्याची निवड केली होती. यहुदा घराण्यामध्ये जी राजेशाहीची पद्धत होती, ही पद्धत एकाच राजघराण्यातून आलेले जे पुत्र होते, जे मुलं होते, तेच या यरुशलेमेमध्ये राज्य करत होते. आणि त्याच्या वडिलांच्या मरणानंतर लोकांनी याची निवड केलेली आहे. आता हा उज्जिया राजा जो आहे त्याचं पहिल्या 5 वचनांपर्यंत फार छान रीतीनं पवित्र शास्त्र वर्णन करून सांगतं. त्यानं काय केलेलं आहे त्याच्याबद्दल एक फार महत्त्वाचं वाक्य तिथं आहे. तो देवाचा शोध घेत होता. त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे की तो परमेश्वराचा शोध घेत होता. 5वं वचन बघा. आणि देवाच्या दर्शनाविषयी शिक्षण देणारा जखर्या याच्या दिवसात त्याने आपले मन देवाचा शोध करण्यास लावले आणि त्याने यहोवाला शोधले, तोपर्यंत देवाने त्याची भरभराट होऊ दिली. आमेन.
परमेश्वरानं या उज्जिया राजाची भरभराट केव्हा होऊ दिली? कोठपर्यंत होऊ दिली? जोपर्यंत त्याचं अंतःकरण, त्याचं मन परमेश्वराचा शोध घेत होतं तोपर्यंत. देवाचा शोध तो घेत होता, परमेश्वराच्या मार्गामध्ये चालत होता, नीतिमत्वानं जीवन जगत होता. आणि या सगळ्या गोष्टी, हे सगळे गुणवैशिष्ट्य बघून परमेश्वरानं त्याला निहाळून आपल्याला त्याच्याबद्दलचं वचन पाहायला मिळतं की परमेश्वरानं त्याची भरभराट होऊ दिली. आता ही भरभराट कुठपर्यंत होऊ दिली पहा. पुढे 6 ते 15 वचनापर्यंत त्याची भरभराट लिहिलेली आहे. तिथं काय म्हटलेलं आहे की त्यानं ज्या गोष्टी यरुशलेममध्ये केलेल्या आहेत त्या फार महत्त्वाच्या गोष्टी या उज्जिया राजानं केलेल्या आहेत. त्यानं या यरुशलेमेमध्ये तळी बांधलेली आहेत, लोकांच्या पाण्याकरता त्यानं सोय केलेली आहे. त्याला शेतीची आवड होती, त्याच्याकडं भरपूर जमीन होती, भरपूर शेती होती, त्याच्याकडं गुरंढोरं होती. त्यानं यरुशलेमेचा जो एक कोटाचा मोठा भाग पडलेला होता तो त्यानं बांधून काढला. आपल्या शहराला त्यानं मजबूती आणलेली होती. परमेश्वरानं त्याला पलिष्ठांच्या विरोधात मदत केलेली आहे त्याच्या चांगुलपणामुळं. अरबी लोकांच्या विरोधात, मौनी लोकांच्या विरोधात परमेश्वरानं त्याला सहाय्य केलेलं आहे. देव आपल्या लोकांना सहाय्य कुठपर्यंत करतो हे पुढे 15व्या वचनापर्यंत ऐका. त्यानं बुरुज बांधलेले आहेत आणि त्याच्याकडं जे सैन्य होतं ते 3 लाखाच्या वरती सैन्य होतं. आणि त्या प्रत्येक सैनिकाकरता त्यानं चिलखत, शिरस्त्राण, उरस्त्राण आणि त्या प्रत्येक सैनिकाची काळजी घेण्याकरता त्या सैनिकाला जे जे काही प्रोटेक्शन म्हणून देता येईल त्या सगळ्या गोष्टी त्यानं केल्या. आणि त्याच्या काळामध्ये जी आधुनिक यंत्र युद्धाकरता वापरता येण्यासारखी होती त्या युद्धांची, त्या यंत्रांची त्यानं काय केलेली आहे? निर्मिती केलेली आहे वेगवेगळ्या कारागिरांकडून. आत्ता आपण जे युद्ध चालू असताना आपण पाहतो जे वेगवेगळ्या प्रकारची टेक्नॉलॉजी आता डेव्हलप झाल्यानंतर ज्याप्रमाणे युद्ध केली जातात त्याच्या काळामध्ये त्यानं वेगळी यंत्र तयार केली होती आणि परमेश्वरानं त्याची भरभराट केली. देव त्याची भरभराट करत आहे. शत्रूच्या विरुद्ध त्याला खूप मदत परमेश्वरानं केलेली आहे. त्याचं राज्य मिस्रापर्यंत वाढलेलं आहे. खूप मोठा त्याचा राज्याचा पसारा झालेला आहे. हे कुठपर्यंत झालं? जोपर्यंत त्यानं त्याचं मन, त्याचं अंतःकरण परमेश्वराशी लावलेलं होतं, देवाशी तो जोडलेला होता. जोपर्यंत परमेश्वराचा शोध तो घेत होता तोपर्यंत परमेश्वरानं त्याला सर्व भरभराटीमध्ये ठेवलेला आहे. सगळ्या गोष्टीचा जे त्याच्या जीवनामध्ये उत्कर्ष करून दिलेला आहे. पण आता एक दिवस असा आलेला आहे, त्या दिवशी हा उज्जिया राजा संपून गेलेला आहे. एक दिवस या उज्जियानं काय केलं माहिती आहे? 16व्या वचनापासून आपण पुढे पाहूयात. आणि तो बलवान झाल्यावर त्याचे हृदय उन्मत्त झाले, त्यामुळे त्याचा नाश झाला. आणि त्याने यहोवा आपला देव याच्या विरुद्ध उल्लंघन केले, कारण धुपाच्या वेदीवर धूप जाळायला तो यहोवाच्या मंदिरात गेला. कुठे गेला? परमेश्वराच्या मंदिरामध्ये. देवानं त्याला लहानपणापासून भरभराटीस लावलेलं होतं. सगळ्या प्रकारचा उत्कर्ष त्याच्या जीवनामध्ये त्याच्या बाबतीत केला होता परमेश्वरानं, कारण तो देवाशी जडलेला होता. आता मात्र त्याच्या मनामध्ये गर्व निर्माण झालेला आहे. तो उन्मत्त झालेला आहे, पवित्र शास्त्र सांगतं. आणि उन्मत्त झाल्यामुळं त्याला असं वाटलं की मी राजा आहे आणि आता मी काहीही करू शकतो, मी काहीही करू शकतो, मला कोण अडवणार? आणि बरोबरच आहे. सत्ताधाऱ्यांना कोण अडवू शकतं का? आज आमचे जे सत्ताधारी आहेत आम्ही त्यांना अडवू शकतो का? नाही अडवू शकत. त्याच्या मनामध्ये गर्व निर्माण झाला की मला कोण अडवू शकणार आहे? मी माझ्या राज्याचा इतका विकास केलेला आहे, माझं राज्य सर्व दूर पसरलेलं आहे, मी बलवान आहे. निश्चित अर्थानं तो बलवान होता. परंतु प्रियानो लक्षात घ्या, या बलवान होण्याचा, पराक्रमी होण्याचा, सक्सेसफुल होण्याचा, परमेश्वरानं भरभराट दिल्याचा
गर्व त्याच्या अंतःकरणात निर्माण होऊन त्यानं काय केलेलं आहे, पवित्र शास्त्र सांगतं, त्यानं देवाच्या नियमांचं उल्लंघन केलं. परमेश्वराच्या नियमांचं उल्लंघन माणूस तेव्हाच करतो ज्या वेळेस माणसाच्या अंतःकरणामध्ये गर्व निर्माण होतो. आम्ही परमेश्वराचे नियम तेव्हाच मोडायला सुरुवात करतो ज्यावेळेस आमच्या अंतःकरणामध्ये गर्व निर्माण होतो, आम्ही गर्विष्ठ व्हायला सुरुवात होतो. तीच गोष्ट उज्जियाच्या बाबतीत झालेली आहे. त्यानं ते धूप पात्र आपल्या हातामध्ये घेतलेलं आहे आणि त्याला असं वाटलं की मी आता परमेश्वराच्या पवित्र मंदिरामध्ये जाईन, पवित्र वेदीजवळ जाईन आणि मी देवाला धूप दाखवेन. आणि त्याप्रमाणे त्याला जे वाटलं त्याप्रमाणे त्यानं ते करण्याचा प्रयत्न केला. त्यानं ते धूप पात्र आपल्या हातात घेतलेलं आहे, पवित्र मंदिरामध्ये तो पवित्र वेदीजवळ गेलेला आहे. आणि त्याच वेळेस अझर्या नावाचा जो त्या पवित्र मंदिरामध्ये याजक सेवा करत होता, तो याजक मंदिरामध्ये प्रवेशद्वारातून आतमध्ये आलेला आणि त्यानं त्या राजाला अडवलेला आहे. हे राजा थांब, जे तू करत आहेस ते चुकीचं आहे. त्यानं अडवलेलं आहे. तू जर याजकांना करायची सेवा आपल्या हातामध्ये घेतलीस तर परमेश्वर तुझं गौरव करणार नाही. तिथं काय म्हटलेलं पहा, आणि यामुळे यहोवा देवापासून तुझे गौरव होणार नाही. 18व्या वचनामध्ये एकदम शेवटी लिहिलेलं आहे, आतापर्यंत राज्यकारभार पाहणं, संपूर्ण राज्याची उभारणी करणं, लोकांची काळजी घेणं, या सगळ्या गोष्टी करत असताना त्याला असं वाटलं की आता हे मी करत आहे ना, या सगळ्यातलं सगळं मला कळतं, आता हा भाग देखील मला कळायला पाहिजे, हे देखील मी करणार. हा गर्व त्याच्या मनामध्ये निर्माण झाला आणि म्हणून आता तो पवित्र मंदिरामध्ये येऊन जे काम त्याचं नाही, जे काम त्यांनी करायचं नाही, ते देखील काम त्यानं करायला सुरुवात केलेली आहे. आणि म्हणून याजकानं त्याला फार कडक इशारा दिलेला आहे. काय म्हटले पहा, तेव्हा अझर्या याजक आपल्याबरोबर यहोवाचे 80 याजक बलवान वीर घेऊन त्याच्या मागे आत गेला. कुठे गेला? पवित्र मंदिरामध्ये. आणि ते उज्जिया राजाला अडवून त्याला म्हणाले, अरे उज्जिया, यहोवाला धूप जाळणे हे तुझे काम नाही, ते केवळ याजकांचे, जे अहरोनाचे संतान आहेत, जे धूप जाळायला समर्पण केलेले आहेत, त्यांचे आहे. फार स्पष्ट रीतीनं अझर्या याजकानं त्याचे कान उघडणी करण्याचा प्रयत्न केला. त्याला सांगितलं, हे तुझं काम नाही, हे तू नाही करायचं. जे काम तुझं आहे ते या मंदिराच्या बाहेर तू राज्यकारभार सांभाळ, तुला ते काम करायचंय, तुझ्या त्या कामाकरता तुला निवडण्यात आलेलं आहे. आणि आता इतके वर्ष तू करत आहेस ना, परमेश्वराने तुला भरभराट दिलेली आहे ना, हे काम तुझं नाही. आणि हे बोलणं ऐकल्यानंतर मात्र उज्जियाचा गर्व उफाळून आलेला आहे. त्याला राग आला. आणि त्याला राग कोणाचा आला? याजकाचा राग आला. आणि तो काय म्हणते पहा, पुढे काय त्याच्या बाबतीत घडलेलं आहे. आणि ते उज्जिया राजाला अडवून त्याला म्हणाले, अरे उज्जिया, यहोवाला धूप जाळणे हे तुझे काम नाही, ते केवळ याजकांचे, जे अहरोनाचे संतान आहेत, जे धूप जाळायला समर्पण केलेले आहेत, त्यांचे आहे. तेव्हा उज्जिया रागावला व धूप जाळायला धूप पात्र त्याच्या हाती होते. आणि तो याजकांवर रागावला असताना यहोवाच्या घरात धूपाच्या वेदीजवळ याजकांच्या देखत त्याच्या कपाळावर कोड उठले. अझर्या याजकानं त्याला समजावलेलं आहे, त्याला ताकीद दिलेली आहे की हे तुझं काम नाही, परमेश्वराकडून तुझं गौरव याच्या बाबतीत होणार नाही. तुला जर असं वाटत असेल की मी आता देवाच्या मंदिरामध्ये येऊन परमेश्वराला धूप दाखवीन, परमेश्वराच्या मंदिरामध्ये येऊन मी आता त्याचं कार्य करेन, हे होणार नाही. देवबाप याच्याकरता तुझा गौरव करणार नाही. आणि हे ऐकल्यानंतर त्या राजाला राग आला. माझ्या समोर याजक, आणि तो मला इतक्या लोकांच्या समोर तो मला शहाणपण शिकवत आहे, मी काय करायचं नाही, हे तो त्याला शिकवत आहे असं त्याला वाटलं. परंतु याजकानं मात्र सत्यता त्याच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. अझर्या याजकानं काय केलेलं आहे? सत्यता त्याच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केला होता. आणि त्या याजकाचा या उज्जिया राजाला राग आला आणि तो त्या याजकावर रागावलेला आहे. आणि रागावता क्षणीच परमेश्वरानं काय केलं? या उज्जिया राजाला
तडाखा दिलेला आहे. आणि काय झालं, त्याच्या कपाळावरती कोड उठलेला आहे. कोड उठलेला आहे. कोड हे शापाचं प्रतीक आहे, लक्षात घ्या. अजून कोणाला कोड अगोदर उठलेलं होतं? अगोदर कोणाला कोड उठलं होतं? मिर्यामेला कोड उठलं होतं, है की नाही? फार ठळक उदाहरण आहे. का कोड उठलं होतं? मोशेच्या विरोधात जाऊन तिनं काय म्हटलं होतं लोकांना? परमेश्वर फक्त काय मोशेशीच बोलतो का आणि आमच्याशी बोलत नाही का? देव फक्त मोशे बरोबरच बोलतो का आणि आमच्याशी बोलत नाही का? प्रियांनो, लक्षात घ्या, मिर्यामेच्या बाबतीत देखील परमेश्वरानं तात्काळ तिला शिक्षा दिलेली आहे. उज्जियाच्या बाबतीत काय झालं? जोपर्यंत तो नम्र होता, जोपर्यंत परमेश्वराच्या मार्गात चालत होता, तोपर्यंत परमेश्वराने त्याला भरभराट नक्कीच दिलेली आहे. पण जेव्हा अंतःकरणामध्ये आणि कृतीमध्ये गर्व निर्माण झाला, त्यावेळेस मात्र परमेश्वरानं त्याला स्पेअर केलेलं नाही, त्याची बाजू झाकलेली नाही. जे काम त्याचं नाही ते त्यानं करायचंच नव्हतं. आणि या जगानं सांगितल्यानंतर तो रागावतोय कुणावर? तर देवाच्या अभिषिक्तावर तो रागावतोय. आणि त्या रागावण्याचा दुष्परिणाम काय झाला? त्याच्या कपाळावर तात्काळ कोड उठलेला आहे. परमेश्वरानं थेट त्या ठिकाणीच परमेश्वराच्या मंदिरामध्ये त्याला शासन दिलेलं आहे. आणि पुढे त्याच्या बाबतीत फार वाईट रीतीनं लिहिण्यात आले. तो तसाच कोडी होऊन आयुष्यभर जगला. त्याला कोडी असलेल्या अवस्थेमध्ये त्या पवित्र मंदिरामधून पळ काढावा लागला. त्याच्याकरता वेगळ्या खोलीमध्ये व्यवस्था करण्यात आली. तो लोकांमध्ये राहत नव्हता आणि त्याची कबर देखील वेगळी करण्यात आली, त्याला वेगळ्या ठिकाणी पुरण्यात आलं. हे सगळं वर्णन त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. आणि फार वाईट गोष्ट त्याच्याबद्दल जी लिहिलेली आहे ती आहे 21व्या वचनामध्ये. मग उज्जिया राजा आपल्या मरणाच्या दिवसापर्यंत कोडी होता आणि तो कोडी होता म्हणून वेगळ्या घरात राहिला, कारण त्याला यहोवाच्या घरापासून दूर केले होते. परमेश्वराच्या घरापासून त्याला दूर केले होते. गर्विष्ठ असण्याचा दुष्परिणाम काय आहे? परमेश्वराच्या घराला माणसं मुकतात. आम्हाला परमेश्वराला भेटण्याकरता येता येत नाही. आम्ही देवाच्या मंदिरामध्ये येऊन त्याची उपासना करू शकत नाही. परमेश्वरानं त्याला शिक्षा केलेली आहे. या उज्जियाकडे पाहत असताना आज आम्ही आमचं वैयक्तिक आणि कौटुंबिक जीवन, सामाजिक जीवन आम्ही रिलेट करण्याचा प्रयत्न करू. आम्ही वैयक्तिक पातळीवरती कसे आहोत, काय करत आहोत, आमची देखील भरभराट होत असते. लक्षात घ्या, आम्ही जोपर्यंत खूप प्रामाणिकपणे देवाच्या मंदिराला येतो, खूप चांगल्या रीतीनं परमेश्वराच्या सर्व उपासनेमध्ये आम्ही सहभागी होतो, आम्ही देवासाठी खूप आवेशी होऊन कार्य करतो, परमेश्वराला आवडेल अशा सगळ्या गोष्टी आम्ही करू लागतो. आणि त्या करत असताना आम्हाला स्टेप बाय स्टेप हळूहळू परमेश्वर त्याच्या कार्यामध्ये अधिक आणि अधिक तो बोलावत असतो, पुढे 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 घेऊन जात असतो. आम्हाला असं वाटत असतं की हो, आता देव मला त्याच्या सेवा कार्याकरता निवडत आहे. परमेश्वर तसे इंडिकेशन्स तो आपल्याला देत असतो. लक्षात घ्या, तसे संकेत परमेश्वर आपल्याला देत असतो. ते संकेत आम्ही ओळखले पाहिजेत. ते संकेत आम्ही सकारात्मक दृष्टिकोनातून ओळखले पाहिजेत की देवाची माझ्यासाठी काय आणि कोणत्या प्रकारची योजना आहे. ते संकेत, ते इंडिकेशन्स ओळखून आम्ही देवाच्या मार्गामध्ये स्वतःला स्थिर ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ज्यावेळेस आम्ही एखाद्या पदावर चढतो, त्या पदावर असताना देखील लक्षात असू द्या, परमेश्वर जर त्याच्या सेवा कार्याकरता आम्हाला बोलावत आहे, आम्हाला त्याच्या पवित्र वेदीवरती तो घेऊन येत आहे, आम्हाला चर्चमध्ये कार्य करण्याकरता जर एखाद्या पदावर तो ठेवत आहे, तर प्रियानो आम्हाला कळायला पाहिजे की परमेश्वरानं आम्हाला निवडलेलं आहे आणि आम्हाला आता त्याच्याच मार्गात चालायचं आहे. आम्हाला सैतानाचं ऐकायचं नाही. आणि अशाच वेळेस सैतान कार्यरत होतो आणि तो आमच्या अंतःकरणामध्ये कार्य करून आम्हाला देवाच्या विरोधात उभं करतो आणि हे आम्हाला लक्षात येत नाही. उज्जियाच्या बाबतीत तेच झालेलं आहे.
उज्जयाचा उपयोग सैतानानं परमेश्वराच्या विरोधात करून घेतलेला आहे. त्याच्या अंतःकरणामध्ये गर्व निर्माण झालेला आहे. त्यानं गर्वाला त्यानं जन्म दिलेला आहे आणि त्याचा दुष्परिणाम त्याला एका क्षणात भोगावा लागला. जे काम त्याचं नाही ते तो करू लागला. प्रियानो, आमच्या जीवनामध्ये देखील उत्कर्ष येत असताना आम्ही चर्चमध्ये, पवित्र मंदिरामध्ये, आम्ही आमच्या सामाजिक जीवनामध्ये, समाजामध्ये आम्ही ज्यावेळेस एखाद्या विशिष्ट पदावरती काम करतो त्यावेळेस आमच्या अंतःकरणामध्ये जर गर्व आला ना, तर लक्षात घ्या, परमेश्वर ज्या व्यक्तीला आशीर्वादित करतो त्याच व्यक्तीला तो शासन केल्याशिवाय राहणार नाही. आणि याचं उत्तम उदाहरण या उज्जयाच्या बाबतीत आहे. उज्जयाला परमेश्वरानं खूप छान रीतीनं वरती चढवलं, परंतु गर्व निर्माण झाला आणि परमेश्वरानं तात्काळ शासन दिलं. आम्ही काय करत आहोत आज? आम्ही आमच्याकडे असणाऱ्या पदाचा, आमच्याकडे असणाऱ्या प्रतिष्ठेचा आम्ही गर्व करत आहोत का? आम्ही आमच्या त्या पदानुसार इतरांशी व्यवहार करत आहोत का? आमच्या बोलण्या वागण्यामध्ये तो गर्व कृतीतून जाणवत आहे का इतरांना? आम्ही त्या गर्वाच्या अंमलामध्ये, त्या गर्वाच्या काय म्हणू आपण त्याला, छायेमध्ये आम्ही आमचं जीवन जगत आहोत का? आणि जर तसं जगत आहोत तर मला आज तुम्हाला हे सांगायचं आहे प्रियानो, इथेच थांबा. मगाशी आपण मिर्यामीचं उदाहरण पाहिलं. तिनं देवाचा सेवक मोशे याच्या विरोधात जाऊन लोकांजवळ ती बोललेली आहे. परमेश्वर काय मोशेशीच बोलतो आणि देवानं तिला तात्काळ शासन केलं आणि शेवटी तिच्यासाठी मध्यस्थी कोणाला करावी लागली? मोशेलाच करावी लागली. शिक्षा दिली परमेश्वरानं. मोशेच्या विरोधात बोलणाऱ्या त्या मिर्यामीला परमेश्वरानं शिक्षा दिली, परंतु मोशेलाच तिच्यासाठी मध्यस्थी करावी लागलेली आहे. आम्ही आमच्या अधिकाराचं, आम्ही आमच्या मर्यादेचं उल्लंघन या पवित्र मंदिरांमधून आम्ही करत आहोत का? आमच्या ज्या मर्यादा आम्हाला आखून दिलेल्या आहेत त्या मर्यादा आम्ही ओलांडत आहोत का? हे ओळखण्याचा हा समय आहे, ही वेळ आहे. आम्ही कुठे चाललेलो आहोत? उज्जयानं त्याच्या मर्यादेचं उल्लंघन केलेलं आहे. देवाच्या आज्ञांचं त्यानं उल्लंघन केलेलं आहे. जे त्याला करायला नको ते त्यानं केलेलं आहे. आज आम्ही आमच्या समाजाकडे ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस अत्यंत दुर्दशा जाणवते. ही खूप वाईट गोष्ट आहे. याजकांच्या बाबतीत आज अनेक अनुभव घेऊन मी आलेलो आहे. एक उदाहरण तुम्हाला सांगतो, जी सत्य घटना घडलेली आहे आणि फार वाईट गोष्ट आहे ती. पुण्यातल्याच एका चर्चमध्ये देवाचे एक सेवक कार्यरत होते आणि ते सेवा करत असताना आजारी पडल्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं. त्या सेवकाचं मानधन देणं त्या कमिटीनं टाळलं प्रियानो. आणि कुठपर्यंत टाळलं माहिती आहे? कुठपर्यंत टाळलं? तो सेवक प्रभूच्या घरी निघून गेल्यानंतरही त्या मंडळीनं त्यांचं मानधन दिलं नाही. त्या मंडळीनं, त्या कमिटीनं त्यांचं मानधन शेवटपर्यंत दिलं नाही. काय साध्य केलं कमिटीनं? देवाचा सेवक तुमच्याकडं परमेश्वराचं वचन घेऊन येतो, आम्हाला परमेश्वराच्या मार्गामध्ये आम्ही कसं राहावं देवाच्या वचनातून तो शिकवतो. आपण जर स्वतःला देवाची मेंढरं म्हणवतो तर त्या मेंढपाळाच्या अधीन राहणं हे आमचं कर्तव्य नाही का? जो मेंढपाळ परमेश्वरानं त्याच्या वतीनं मंडळी करता दिलेला आहे, ज्याची निवड त्यानं केलेली आहे, त्या मेंढपाळाच्या अधीन त्या कळपानं राहावं हेच आम्ही विसरून गेलेलो आहोत का? आता आमची बुद्धी, आमचं अंतःकरण, आमचं सत्सद विवेक सगळा संपुष्टात आलेला आहे का? आमच्या भावना बोथट झालेल्या आहेत का? आम्ही भावना शून्य झालेलो आहोत का? की आम्ही याजकाचा देखील आता अपमान करण्याकरता काहीच आम्हाला आमच्या अंतःकरणामध्ये वाटत नाही, आम्हाला कोणत्याच प्रकारची भीती वाटत नाही, या लेव्हलला आता आम्ही येऊन पोहोचलेलो आहोत का? हे प्रश्न घरी जाऊन स्वतःला एकदा विचारा की आम्ही काय करत आहोत.
काय साध्य केलं त्या कमिटीच्या लोकांनी? त्या बिचाऱ्या याजकाचं 2 महिन्याचं मानधन न देऊन ऍडमिट झाले आणि प्रभू विसावा त्यांना प्राप्त झाला. आता तुम्ही त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या बायकोला, त्यांच्या मुलीला ते मानधन देणार आहात? ज्यावेळेस त्या माणसाला, त्या याजकाला गरज होती, त्यावेळेस तुम्ही आखडून ठेवलं. काय साध्य केलं? याचे शाप निश्चित अर्थानं त्या लोकांना मिळणार आहेत आणि हे जाणीवपूर्वक लक्षात घ्या. त्याच मंडळीमध्ये मी सेवा करण्याकरता गेलो होतो. गंमत सांगतो बघा, कमिटीची गंमत कशी असते. सेक्रेटरीने येऊन आधीच सही घेतली व्हाउचरवरती, मला बसवलं, म्हणे बसा बाळासाहेब, चहा वगैरे घ्या. चहा वगैरे घेतला आणि मग मी माझ्या सवयीप्रमाणे, मी कधीच मागत नाही, मी माझ्या सवयीप्रमाणे बॅग घेतली आणि निघून गेलो. मानधनाचं पाकिट कुणाकडे गेलं? 4-5 जण ते काउंट करायला बसतात. काहीच विषय नाही. मी निघून आलो. त्याच्यानंतर मी त्यांच्या सचिवांना फोन करून सांगितलं, म्हटलं लक्षात घ्या, तुम्ही सही घेतली, मला मानधन दिलं नाही. मी फोन याच्यासाठी करत आहे की मला मानधन मिळालं नाही, परंतु पुढे जाऊन तुम्हाला ऑडिटला प्रॉब्लेम होणार आहे. कारण तुमच्याकडे तितकी रक्कम ही एक्सेस लागलीच पाहिजे. जर तुमच्याकडून ते पाकिट जर समजा संबंधित याजकाला दिलं गेलं नाही आणि तुम्ही तर सही घेतलेली आहे, त्यामुळे तुमच्या बॅलन्स शीटमध्ये तुम्हाला ती एक्सेस अमाऊंट लागायलाच पाहिजे. आता ही तर फार लांबची गोष्ट झाली, मार्च महिन्यातली, परंतु तुम्ही ज्यावेळेस काउंटिंग करायला बसता त्यावेळेसच तुम्हाला ते समजायला पाहिजे. हे मी फार स्पष्ट रीतीने त्यांना फोन करून सांगितलं. म्हटलं मला तुमच्या मानधनाची गरज नाही, परंतु तुम्ही पुढे गोत्यात येणार आहात हे लक्षात घ्या. त्यांच्या याजकांना देखील मी फोन करून सांगितलं. म्हटलं त्यांच्याही कानावरती ही गोष्ट असावी. आता ते 2025 साल सरवून गेलेलं आहे, 2026 मध्ये आलेलो आहोत. कुठे अकाउंटेबिलिटी आहे? आम्ही कोणाला हिशोब देणार आहोत? या छोट्या छोट्या गोष्टी आम्हाला वाटतात प्रियानो, लक्षात घ्या. आम्ही जे करत आहोत त्यामध्ये आम्हाला कोण पाहतंय, कोण लक्ष घालणार आहे, कोण विचारणार आहे? या आविर्भावामध्ये जर आपण काम करत आहोत तर लक्षात घ्या प्रियानो, तो जो न्यायाधीश वरती बसलेला आहे तो ज्यावेळेस येणार आहे त्यावेळेस तो सगळ्यांचा न्याय करणार आहे. तो प्रत्येकाचं पिक्चर तिथं दाखवणार आहे. तो प्रत्येकाचं पिक्चर त्या ठिकाणी दाखवणार आहे. कोणी कशा पद्धतीनं त्याच्या सेवकांशी वर्तन केलेलं आहे, कोण कशा पद्धतीनं वागलेलं आहे, कशा पद्धतीनं कोणी कोणत्या सेवकाला छळलेलं आहे, हे सगळं दिसणार आहे. आणि त्यामध्ये तुम्ही सगळेजण असणार आहात, तेव्हा मी पण तिथं असणार आहे, तेव्हा मी पण तिथं असणार आहे. लक्षात असू द्या. आज आम्ही परमेश्वराच्या सेवकांशी आम्ही कशा पद्धतीनं वागत आहोत? आम्ही देवाच्या सेवकांच्या विरोधात जाऊन आम्ही जर त्यांच्यावरती अन्याय करत आहोत, परमेश्वराच्या सेवकानं आम्हाला जे पाळक दिलेले आहेत त्या पाळकानं आम्ही सांगू त्याप्रमाणेच काम केलं पाहिजे. आम्ही म्हणू त्याच पद्धतीनं जर त्यांनी काम केलं पाहिजे आणि त्यांनी जर काम नाही केलं तर मग आम्ही त्यांच्या विरोधात सह्यांची मोहीम राबवू. हे करणं आता बंद करा, हे बंद करा. आता पाळकानं आमच्या अंगठ्याखाली राहायला पाहिजे, ही मानसिकता बदलून टाका. याजक हा मंडळीचा सेवक आहे, निश्चित अर्थाने सेवक आहे, कारण परमेश्वरानं त्याला अपॉइंट केलेला आहे. परंतु त्याआधी तो देवाचा सेवक आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या वतीनं तो जो मेंढरांचा महान मेंढपाळ आहे त्याच्या वतीनं याजक मंडळी करता सेवा देत आहेत आणि हे आम्ही विसरता कामा नये. याजक हे परमेश्वराच्या वतीनं सेवा देणारे आणि मंडळीची उन्नती साधणारे, प्रभू येशू ख्रिस्ताच्या वतीनं त्याचं काम पाहणारे हे देवाचे सेवक आहेत, हे आम्ही विसरता कामा नये. परंतु आजकाल काय झालं माहिती आहे का? याजकांना लोकांनी फुटबॉल करून टाकलेला आहे, फुटबॉल केलं अक्षरशः. एखादा याजक गरीब आहे
किंवा अतिश्रीमंत आहे ह्यांनी फरक पडत नाही कधीच, परंतु तो याजक मंडळीला सेवा देत आहे हे जास्ती महत्वाचं आहे. त्या याजकाचा आम्ही सन्मान करायला शिकलं पाहिजे. उज्ज्यासारखं जर धोरण आमचं असेल आणि उज्ज्याप्रमाणे जर आम्ही आमच्या याजकांशी वागू आणि वर्तू, तर लक्षात घ्या तो परमेश्वर शासन केल्याशिवाय राहणार नाही. आणि अशा पद्धतीनं कार्य करणाऱ्या लोकांना जर आम्ही सहकार्य करणार असू, आम्ही त्यांच्या बाबतीत आम्हाला माहिती पडू नये, आम्ही जर गप्प राहणार असू, तर त्याकरता देखील एक शासन आहे आणि तेही पवित्र शास्त्रामध्ये आहे. ते देखील मी तुमच्या समोर ठेवतो. परमेश्वर या अशा लोकांच्या बाबतीत काय म्हणतो? स्तोत्र 75:2, नेमलेली वेळ मला मिळेल तेव्हा मी सरळपणे न्याय करीन. कोणाचा न्याय करेल? जे माझ्या सेवकांच्या विरोधात जाऊन त्यांना छळतील, त्यांची काळजी घेणार नाहीत, त्यांना त्रास देतील, अशांच्या बाबतीत मी काय करणार आहे? मी सरळपणे त्यांचा न्याय करणार आहे. पुढे तो काय म्हणतो? स्तोत्र 75:4 आणि 5, गर्विष्ठांना मी म्हणालो गर्वाने वागू नका, आणि दुष्टांना मी म्हणालो तुम्ही शिंग उंच करू नका. तुम्ही आपले शिंग वर उंच करू नका, मान ताठ करून बोलू नका. हे परमेश्वराचं वचन स्तोत्र संहितेमध्ये कित्येक वर्ष अगोदर आपल्याला दिलेलं आहे. आम्ही का वाचत नाही हे? आम्ही का स्वतःमध्ये बदल घडवून घेत नाही? आम्ही का देवाच्या वचनाप्रमाणे वागत नाही? का देवाच्या नियमांचं आम्ही उल्लंघन करतो? आम्ही का परमेश्वराला क्रोधाविष्ट करत आहोत? हा आज आम्हा प्रत्येकासाठी प्रश्न आहे. उज्जिया राजा, तो राजा होता म्हणून त्याला असं वाटलं की मी काही पण करू शकतो, उन्मत्तपणानं भरला होता. आज अशाच पद्धतीनं उन्मत्तपणानं भरलेले लोक आपल्या मंडळीमध्ये देखील आहेत. याजकांशी आम्ही कशा पद्धतीनं बोलत आहोत? याजकांचा आम्ही किती वाईट रीतीनं, वाईट शब्दांमध्ये आम्ही अपमान करत आहोत, याचं भान आता ते विसरून गेलेलं आहे. त्यांना समजत नाही ते काय करत आहेत. ते कोणत्या शासनाला येणाऱ्या दिवसामध्ये सामोरे जाणार आहेत हे त्यांना आज कळत नाही. आणि त्या शासनापासून जर आपल्याला सावरायचं असेल तर आज वेळ आहे. जर इथे बसले आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये याजकांबद्दल जर द्वेष असेल, राग असेल, तर मी तुम्हाला आज हात जोडून विनंती करतो, याजक कुणीही असू द्या, कुणीही असू द्या, याजकांचा न्याय आपण करू नये. याजकांचा न्याय करण्याकरता परमेश्वरानं दिवस नेमलेला आहे आणि याजकांचाही न्याय होणार आहे. याजकांचाही न्याय होणारच आहे. परमेश्वरानं त्यांना स्पेअर केलेलं नाही. परमेश्वर त्यांच्यावरती आच्छादन घालत नाही. ज्याप्रमाणे परमेश्वर सर्वसामान्य सभासदांना रोज एक नवी संधी देतो, परमेश्वर का आमच्या जीवनामध्ये रोज नवीन दिवस आम्हाला दाखवतो? आमचं चांगुलपण आहे म्हणून, आम्ही खूप धार्मिक आहोत म्हणून नाही. तो तुम्हाला आणि मला रोज त्याच्याकडे वळण्याची संधी देत आहे. त्याचप्रमाणे ज्यांना त्यानं नेमलेलं आहे त्याही याजकांना तो सुधारण्याची संधी देत आहे, हे लक्षात घ्या. आणि जर याजकांनी देखील हे ध्यानात घेतलं नाही तर याजकांचा देखील न्याय होणार आहे. ते देखील न्यायापासून सुटणार नाहीत. परंतु तो न्याय करण्याचा अधिकार मानवाला नाही. परमेश्वराच्या याजकांचा न्याय करण्याच्या भानगडीत कधीच पडू नका. परमेश्वराचा क्रोध स्वतःवरती ओढावून घेऊ नका. कोणत्याही याजकाला आम्ही जे काही सांगू तेच आमच्या पालकांनी केलं पाहिजे हा हट्ट धरू नका. आम्ही जे म्हणू त्याच पद्धतीने चाललं पाहिजे. ही त्या संबंधित याजकाच्या बाबतीत नव्हे, तर ही चूक आम्ही देवाच्या विरोधात जाऊन करत आहोत हे लक्षात असू द्या प्रियानो. मगाशी मी म्हटलं होतं की अशा लोकांना जे साथ करतात त्यांच्यासाठी देखील एक उदाहरण आहे. प्रेषितांची कृत्ये 5वा अध्याय, तिथं कोणाचं उदाहरण आहे? हनन्या आणि सफीरा. काय केलं होतं? दोघांनी संगनमत केलं होतं आणि काय ठरलं होतं की आपली मालमत्ता विकायची आणि ती प्रेषितांच्या चरणी आणून सामायिक रीतीने सर्व कारभार चालवायचा. आणि दोघांनी काय केलं? त्यांची मालमत्ता विकली आणि विकल्यानंतर दोघांनी ठरवलं की आता यांना सांगायची जी फिगर आहे, सांगायचा जो आकडा आहे तो इतकाच सांगायचा, उरलेली अमाऊंट आपण राखून ठेवायची. काय झालं दोघांचं?
ज्यांना सापडलं असेल वाचा त्यांनी प्रेषितांची कृत्ये 5वा अध्याय, आणि तिथं हनन्या आणि सफीराबद्दल लिखाण केलेलं आहे. हनन्या नावाचा कोणी एक इसम व त्याची बायको सफीरा यांनी आपली मालमत्ता विकली. मग त्याने आलेल्या किमतीतून काही भाग बायकोच्या संमतीने मागे ठेवला आणि काही भाग आणून प्रेषितांच्या चरणी ठेवला. तेव्हा पेत्र म्हणाला, हनन्या, तू पवित्र आत्म्याशी लवाडी करावी व जमिनीच्या किमतीतून काही ठेवून घ्यावे म्हणून सैतानाने तुझे मन का भरवले आहे? ती होती तोवर स्वतःची विकल्यावर तुझ्या स्वाधीन नव्हती काय? हे करण्याचे आपल्या मनात तू का आणले? तू मनुष्यांशी नव्हे तर देवाशी लवाडी केली आहे. हे शब्द ऐकताच हनन्याने खाली पडून प्राण सोडला आणि हे ऐकणाऱ्या सर्वांना मोठे भय वाटले. नंतर तरुणांनी उठून त्याला गुंडाळले व बाहेर नेऊन पुरले. मग असे झाले की सुमारे 3 तासांनी त्याची बायको आत आली. तेव्हा झालेले वर्तमान तिला समजले नव्हते. पेत्र तिला म्हणाला, मला सांग, एवढ्यालाच तुम्ही जमीन विकली काय? तिने उत्तर दिले, होय, एवढ्यालाच. पेत्र म्हणाला, प्रभूच्या आत्म्याची परीक्षा पाहण्यास तुम्ही संगनमत का केले? पहा, ज्यांनी तुझ्या नवऱ्याला पुरले त्यांचे पाय दाराशीच आहेत, ते तुलाही उचलून बाहेर नेतील. तेव्हा लागलेच तिने त्याच्या पायाजवळ पडून प्राण सोडला आणि तरुणांनी आत येऊन तिला मेलेले पाहिले व बाहेर नेऊन तिच्या नवऱ्याजवळ पुरले. यावरून सर्व मंडळीला व हे ऐकणाऱ्यांना सर्वांना मोठे भय वाटले. काय केलं दोघांनी? संगनमत केलं. संगनमत केलं. जर ठरलेलं आहे की आपली मालमत्ता जी आहे ती विकायची आणि प्रेषितांच्या चरणापाशी आणून ठेवायची आहे, त्यातून ऐक्याची भावना निर्माण होते. प्रियानो, हे लक्षात असू द्या. सांगितलेल्या गोष्टी या दोघांनी ऐकल्या नाहीत. त्यांनी त्यांची जमीन विकली खरी, मालमत्ता विकली खरी, परंतु आतमध्ये त्यांनी एकांतामध्ये ठरवलं. आणि हे पवित्र आत्म्यानं कुणाला कळवलेलं आहे? पेत्राला कळवलेलं आहे. आणि शेवटी दोघांचाही नाश झाला. दोघांनी एकमेकांनी ठरवून हे खोटं बोलायचंय ठरवलं आणि होय, आम्ही एवढ्यालाच जमीन विकली. आणि शेवटी दोघांनीही जीवाचा नाश करून घेतला. आज मला तुम्हाला हे सांगायचं आहे, जर अशा पद्धतीनं आम्ही वागत असू, चुकीच्या पद्धतीनं काम करणाऱ्या लोकांना जर आम्ही मूकसंमती देत असू, तर मूकसंमती देणाऱ्याचं देखील अशाच पद्धतीनं नाश होणार आहे. हे जाणीवपूर्वक लक्षात घ्या. या कोणत्याच गोष्टी मी माझ्या मनच्या सांगत नाही, मला वाटतं म्हणून मी सांगत नाही. जे पवित्र शास्त्रामध्ये लिखाण केलेलं आहे, जे आपण वाचलेलं आहे, तेच मी आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. आणि म्हणून उज्जिया राजाकडे आज आम्ही पाहत असताना, या ठिकाणी मी थांबणार आहे. उज्जिया राजाचं चरित्र आम्ही पाहत असताना त्याला परमेश्वरानं भरभराटीस आणलं, परंतु कुठपर्यंत? तोपर्यंतच जोपर्यंत तो देवाच्या संगती होता, परमेश्वराला शोधण्याकरता त्याचं मन लागलेलं होतं. सर्वार्थानं परमेश्वराने त्याची भरभराट केली. पण ज्या क्षणाला त्याच्या मनामध्ये, त्याच्या कृतीमध्ये गर्व निर्माण झाला, परमेश्वराने त्याला तडाखा दिलेला आहे. आज आमच्यामध्ये अशी प्रवृत्ती आहे का? आज आम्ही अशा पद्धतीनं याजकांशी वागत आहोत का? याजकांशी आम्ही अशा पद्धतीनं दुर्व्यवहार करत आहोत का? जर करत असाल तर थांबा. परमेश्वराची परीक्षा बघू नका. परमेश्वराला क्रोधाविष्ट करू नका. परमेश्वराचं शासन ओढावून घेऊ नका. परमेश्वर रोज आम्हाला नवीन दिवस यासाठी दाखवतो की आम्ही त्याच्याकडे वळावं, आम्ही त्याच्याकडे यावं. आणि म्हणून नवीन करारामध्ये ज्यावेळेस आम्ही पाहतो, त्यावेळेस दिलेल्या शिक्षेमध्ये फरक आहे. जुना करार वाचून काढा. जुन्या करारामध्ये परमेश्वरानं खूप तात्काळ शिक्षा केलेल्या आहेत, लगेच निर्णय परमेश्वरानं जाहीर केलेले आहेत. परंतु तोच परमेश्वर मवाळ होऊन, सॉफ्ट होऊन, दयामय होऊन तो प्रभू येशू ख्रिस्त म्हणून तुमच्या आणि माझ्याकरता या जगात तारणारा म्हणून आलेला आहे. हे लक्षात असू द्या. आणि शिक्षेचं प्रमाण तिथून पुढे बदललेलं आहे. नवीन करारामध्ये आम्ही पाहतो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या जगात येण्यापासून शिक्षेचा प्रकार बदललेला आहे. परमेश्वरानं काय केलं? प्रभू येशू ख्रिस्ताच्या आपल्या पुत्राच्या द्वारे त्यानं लोकांना आपली लेकरं केलेलं आहे. जुन्या करारामध्ये ज्यावेळेस आम्ही पाहतो, त्यावेळेस परमेश्वर प्रेम करणारा देव आहेच, परंतु अन्याय अपराधांसाठी तो शासनही पटकन करणारा देव आहे. आता त्याचं स्वरूप बदललेलं आपल्याला पाहायला मिळतं. का? तर प्रभू येशू ख्रिस्तामुळं. त्या ख्रिस्ताच्या माध्यमातून
त्यानं आपल्याला काय केलेले आहे? क्षमा केलेले आहे. तो क्षमेवर क्षमा पुरवत आहे, क्षमेवर क्षमा पुरवत आहे, क्षमेवर क्षमा पुरवत आहे. त्या क्षमेचा आम्ही अनादर करू नये, त्या क्षमेकडे आम्ही दुर्लक्ष करू नये, त्या क्षमेला आम्ही अवहेरू नये. आम्ही वेळीच स्वतःला सावरून घ्यावं आणि आम्ही याजकांचा सन्मान करणारे ठरावेत आणि परमेश्वराचा आशीर्वाद आम्ही प्राप्त करून घेणारे ठरावेत. आणि येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला ते करता यावं, याकरता देव बाप आपल्याला सहाय्य करू. प्रार्थना करू. सर्वसमर्थ ईश्वरा, तुला आम्ही धन्यवाद देतो, आम्ही तुझे उपकार मानतो. प्रभू परमेश्वरा बापा, आम्ही आमच्या याजकांचा सन्मान करत आहोत का? की आम्ही त्यांच्यावरती अन्याय आणि अत्याचार करत आहोत? आम्ही आमच्या याजकांचा छळ करत आहोत का? आम्ही सैतानाच्या आहारी जाऊन आमच्या याजकांच्या विरोधात गोष्टी करत आहोत का? जर या मंडळीमध्ये घडत आहे प्रभू, जर इतर मंडळांमध्ये ते घडत आहे, तर आज आम्ही परमेश्वरा ख्रिस्ती म्हणून जीवन जगणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी प्रार्थना करतो. प्रभू परमेश्वरा बापा, त्यांचे डोळे उघडू दे प्रभू. आणि तुझं शासन किती भयंकर आहे आणि अशा गोष्टींना मूकसंमती देणाऱ्यांना सुद्धा प्रभू परमेश्वरा तू किती भयंकर रीतीनं शापित करतोस, हे आज आम्हाला कळू दे प्रभू. ते शाप आमच्या पिढीवर आणि आमच्या येणाऱ्या पिढ्यांवर आम्ही ओढावून घेऊ नयेत, याकरता आम्हाला सद्बुद्धी दे, शहाणपण दे आणि परमेश्वरा तुझ्या मार्गात चालण्याकरता आम्हाला सहाय्य कर. येशू ख्रिस्त आमचं तारणारा, याच्याद्वारे मागितलं म्हणून तू ऐक प्रभू. आमेन.